नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहे पुण्यापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती असलेले चिंतामणी गणपती थेऊर. तर आज मी चाललो आहे माझ्या मित्रांसोबत की या दोन गाड्यावरती. तर चला पाहूया चिंतामणी गणपती. मंदिराच्या बाहेरच आपल्याला 2 व्हीलर पार्किंग आणि 4 व्हीलर पार्किंग पाहायला मिळते. मित्रांनो, चिंतामणी गणपती मंदिर हे आपल्याला पुण्यापासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावरती पाहायला मिळते. मंदिराच्या परिसरामध्ये भरपूर सारे स्टॉल सुद्धा पाहायला मिळतात. मंदिरामध्ये एंट्री केल्यानंतर समोरच आपल्याला चप्पल स्टँड पाहायला मिळते. मंदिराचा परिसर आपल्याला खूप मोठा व स्वच्छ पाहायला मिळतो. मंदिराच्या परिसरामध्ये आल्यानंतर आम्ही लगेचच लाईनमध्ये उभा राहिलो. दर्शनासाठी 30 ते 40 मिनिटाचा वेळ लागतो. मंदिराचा सभामंडप आपल्याला पूर्णपणे लाकडी पाहायला मिळतो. हा सभामंडप खूप जुना असून आत्ता पण खूप चांगल्या कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दर्शन होऊन मंदिराच्या बाहेर आल्यानंतर बाजूलाच आपल्याला शिव मंदिर पाहायला मिळते. महादेवाचे दर्शन झाल्यानंतर त्याच परिसरामध्ये आपल्याला श्री विष्णू लक्ष्मी मंदिर पाहायला मिळते. इथेच आपल्याला दक्षिण मूर्ती हनुमान मंदिर सुद्धा पाहायला मिळते. मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे. अर्धा ते पाऊण तास लागला आम्हाला दर्शनासाठी, पण व्यवस्थित पद्धतीने दर्शन झालेलं आमचं. आणि मंदिराचा परिसर पण खूप स्वच्छ व शांत आपल्याला पाहायला मिळतो. तिथं तुम्ही आपण थोड्या वेळ थांबलं ना तर आपलं मन पण शांत होतं. तर अशाच पद्धतीने हा ब्लॉग मी इथं संपवतो. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.